हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मीरा रोडमध्ये मोर्चाच्या ठिकाणी जोरदार राडा. पोलिसांनी परवानगी नाकारूनही कार्यकर्ते जमा. अनेक कार्यकर्त्यांची धरपकड. जमावबंदी लागू. संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप. योग्य मार्ग मागितल्यास मोर्चाला परवानगी मिळेल. मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया. कायदा सुव्यवस्था बिघडेल असा मार्ग मोर्चेकऱ्यांनी निवडल्यामुळे परवानगी नाकारली. फडणवीसांचं स्पष्टीकरण. पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची. परवानगी द्यायला हवी होती. मंत्री प्रताप सरनाईक यांची भूमिका. तर मोर्चाची जागा बदलल्यास परवानगी देणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. मीरा भाईंदरमधल्या मनसेच्या मोर्चाआधी अविनाश जाधव पहाटेच काशीमीरा पोलिसांच्या ताब्यात. वसई विरारमधील पदाधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई. मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताब्यात घेणं हा सरकारचा दहशतवाद. मात्र मनसे झुकणार नाही. कार्यकर्त्यांची धरपकड केल्यामुळे संदीप देशपांडे यांचा संताप. नाशिकच्या गंगापूर धरणामधून गोदावरीमध्ये विसर्ग. दुतोंड्या मारुतीच्या कमरेइतकं पाणी. तर गोदाकाठावरील मंदिरं पाण्याखाली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. विदर्भातल्या 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी. गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. तर गडचिरोलीला आज ऑरेंज अलर्ट. भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं वाढ. गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले. तब्बल 2,83,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय नमस्कार महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला आपण थेट आता मीरा भाईंदरमध्ये जाऊयात, कारण या ठिकाणी